नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याच्यामध्ये आपण मराठी व्याकरण बघत आहोत, ज्याच्यामध्ये आपण बेसिकपासून सुरू केलेलं होतं. काल मी तुम्हाला वर्णमाला शिकवलं होतं. आज त्याची फक्त थोडी रिव्हिजन घेऊया. फक्त ट्रिकमध्ये घ्यायची आपल्याला. काल जे मी तुम्हाला सांगितलं होतं, ऱ्हस्व, दीर्घ, वर्णमाला, स्वर काय असतं, स्वरादी काय असतं, व्यंजन काय असतं, तेच आज मी तुम्हाला ट्रिकमध्ये सांगणार आहे. तर ज्यांनी माझ्या चॅनलला अजून लाईक सबस्क्राईब शेअर नाही केलं असेल, प्लीज त्यांनी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण पाठवा, जेणेकरून त्यांना पण मराठी व्याकरण समजायला सोपं जाईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पूर्ण व्याकरण सोपं जाईल. तर चला जास्त वेळ न घेता सुरू करूया आजच्या टॉपिकला. आपण वर्णमाला. तर वर्णमाला मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, वर्ण म्हणजेच अक्षर, जे अ पासून तज्ञपर्यंत 52 आहेत. वर्णमालातले शब्द 52 आहे. मग आता आपण याला ट्रिकनुसार शिकणार आहोत. तर बघा, वर्णाला आपण नाव देऊया आजोबा, वर्णांना आपण म्हणूया आजोबा. जसं मी तुम्हाला इंग्लिशच्या ग्रामरमध्ये टेन्सला दिलेली होती की आजोबा, त्यांना 3 मुलं 4 नातू. तशाच प्रमाणे इथे पण आपण मराठीत एक ट्रिक घेऊया. वर्णांना आपण म्हणूया आजोबा. आजोबा कोण आहेत? वर्ण. त्यांना 3 मुलं होते. आता इथं स्वर, स्वरादी आणि व्यंजन, 1 मुलगी आणि 2 मुलं होते. वर्णमालाला 1 मुलगी आणि 2 मुलं होते. पहिल्या मुलाचं नाव स्वर होतं, दुसऱ्या मुलीचं नाव 2 नंबरची होती ती स्वरादी होती, म्हणजेच मुलगी, आणि तिसरा मुलगा होता तो व्यंजन, म्हणजे 1 मुलगी आणि 2 मुलं. तर सगळ्यात आधी आजोबांचं नाव वर्णमाला. त्यांना 3 मुलं, म्हणजे स्वर, स्वरादी, व्यंजन. स्वरादी जी होती ती मुलगी आणि स्वर, व्यंजन हे मुलं होते. तर सगळ्यात आधी आपण पहिला मुलगा म्हणजे स्वर बघणार आहोत. तर स्वर मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, स्वर 14 असतात. स्वर किती असतात? 14. मग 14 स्वर कोणते कोणते असतात? अ, आ, ई, उ, ऊ, रू, लू, ए, ऐ, ओ, औ, ॲ, ऑ. आता मी ॲ, ऑ खाली का लिहिलं आहे तुम्हाला कालच सांगितलं होतं की ॲ आणि ऑ हे 2 स्वर आपण इंग्रजी भाषेतनं आपण आपल्या मराठी व्याकरणामध्ये जोडलेले आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की स्वर म्हणजेच पहिल्या मुलाचे 3 मुलं होतात, म्हणजे ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त, म्हणजेच आजोबा होते वर्णमाला. आजोबांचा पहिला मुलगा आपण शिकत होतो स्वर. स्वराचे 3 मुलं परत आले, ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त. तर पहिला मुलगा आपण बघूया ऱ्हस्व. तर ऱ्हस्व काय असतो ते मी तुम्हाला सांगते. आता तुम्ही काही जेव्हा वर्ण बोलतात तेव्हा काहींचा उच्चार मोठा होतो तर काहींचा उच्चार छोटा होतो. तर त्याच्यातलाच हा प्रकार आहे ऱ्हस्व. जेव्हा तुम्ही शुद्धलेखन करतात तेव्हा ऱ्हस्व आणि दीर्घमुळे शब्दाचा अर्थ बदलतो. तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत ऱ्हस्व. ऱ्हस्व स्वर म्हणजे ज्याचा उच्चार आखूड छोटा होतो त्याला ऱ्हस्व स्वर म्हणतात. म्हणजेच आपल्याला बोलताना जास्त वेळ न लागता कमी वेळ लागतो, त्या स्वरांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. उदाहरणार्थ अ, ई, उ, रू, लू. आता तुम्ही पण बोलून बघा. अ, ई, उ, रू, लू. यांना बघा, यांना उच्चार करताना कमी वेळ लागला म्हणून यांना आखूड स्वर किंवा छोटा स्वर म्हणतात. त्याच्यातला आपण दुसरा मुलगा बघूया, दीर्घ स्वर. आता दीर्घ स्वर म्हणजे काय? ज्याचा उच्चार करताना आपल्याला दीर्घ उच्चार म्हणजेच मोठा उच्चार करावा लागतो किंवा जास्त वेळ लागतो, त्या स्वरांना आपण दीर्घ स्वर म्हणतो. जे उदाहरणार्थ आ, ई, उ. आता तुम्ही याचा उच्चार करून बघा. आ बघा, आला उच्चार जास्त आला म्हणजेच हा दीर्घ स्वर झाला. तर तुम्हाला कळालंच असेल की ऱ्हस्व स्वरमध्ये ज्याचा उच्चार कमी होतो त्याला ऱ्हस्व स्वर म्हणतात आणि ज्याचा उच्चार जास्त होतो त्याला दीर्घ स्वर म्हणतात. आता आपण तिसरा बघणार आहोत, जो की संयुक्त. संयुक्त म्हणजे जे 2 स्वर मिळून तयार होतो त्याला संयुक्त स्वर म्हणतात. संयुक्त स्वर म्हणजे जे 2 स्वर मिळून तयार. उदाहरणार्थ बघा, अ, आ म्हणजे 2 संयुक्त स्वर. आता अ पण संयुक्त स्वर आहे आणि आ पण स्वर आहे, ए पण स्वर आहे, ऐ पण स्वर आहे, उ पण स्वर आहे आणि उ पण स्वर आहे. पण 2 स्वरांना मिळून एक स्वर तयार झाला म्हणजे संयुक्त स्वर. आता अ पासून तयार झालेला आ, ए पासून ऐ आणि उ पासून उ.
आता आपण बघितले 3 स्वर, स्वराचे 3 प्रकार बघितले. पहिल्या मुलाचे 3 मुलं बघितले, ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त. आपण ऱ्हस्व स्वरात काय बघितलं? ज्याचा उच्चार मोठा होतो, म्हणजे ज्याचा उच्चार छोटा होतो तो ऱ्हस्व स्वर. ज्याचा उच्चार मोठा होतो म्हणजे आपल्याला बोलायला जास्त वेळ लागतो तो दीर्घ स्वर. आणि संयुक्त स्वरमध्ये आपण बघितलं जे 2 स्वर मिळून तयार होतात त्यांना संयुक्त स्वर म्हणतात. आता आपण शिकणार आहोत 2 नंबरचा स्वरादी. ही मुलगी आहे, स्वरादीला 2च आहेत. कोण आहेत 2 मुलं? अम आणि आहा. आता अम आणि आहा हे पण स्वतंत्र स्वर नाही आहेत. जसं की मी तुम्हाला काल सांगितलं होतं, स्वर हा स्वतंत्र आहे. ज्याचा उच्चार स्वतंत्रपणे होतो तो स्वर असतो आणि स्वरादीचा उच्चार स्वतंत्र होत नाही. कारण की अ प्लस अम म्हणजेच अम. आहाला पण हा म्हणजे याला पण कोणाची गरज पडते, म्हणजेच व्यंजनांची गरज पडते. म्हणून हा पण स्वतंत्र स्वरादी नाही. आणि 3 नंबरचा आपण बघणार आहोत व्यंजन. व्यंजन किती आहे? 34. व्यंजन किती आहे? 34. आणि आता आपण ते व्यंजन बघणार आहोत. क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, त्र, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ आणि म. आता तुम्ही विचार करत असाल की हे कच्या खाली, खच्या खाली हे असे पाय मोडलेले का आहेत? कारण की यांचा उच्चार स्वतंत्रपणे नाही होत, यांना जोडून उच्चार होतो, त्याच्यामुळे त्यांचे पाय मोडलेले असतात. देन आपण फक्त म पर्यंत जे घेतो ते स्वर असतात. त्याच्यानंतर आपण बघू य, र, ल, व. हे जे स्वर आहे हे अर्धस्वर आहेत. अर्धस्वर कसे असतात हे बघा. य अधिक अ इक्वल टू य. र अधिक अ र. म्हणजे यांचा उच्चार करताना यांना स्वराला व्यंजनाची गरज पडते. म्हणजेच य प्लस अ इक्वल टू य. र. तसेच ल प्लस अ ल. व म्हणजे यांना अचा उच्चार होतो म्हणून यांना अर्धस्वर असे म्हणतात. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत श, श, स, ह. हे जे असतात हे उष्ण स्वर असतात, उष्ण व्यंजन असतात. उष्ण व्यंजन म्हणजेच यांचा उच्चार करताना कंठातनं उच्चार होतो. आणि आपले जे शेवटचे जे आहे ळ, क्ष, ज्ञ हे एकदम विशेष आहेत. कारण की यांना कोणाचेही म्हणजे सारखे नसतात, नाही हे कोणाचा उच्चार घेऊन करतात. हे स्वतंत्र म्हणजे वेगळे एकदम विशेष आहेत. आता ळचा उच्चार वेगळा होतो, क्षचा वेगळा होतो आणि ज्ञचा पण उच्चार वेगळा होतो. म्हणून यांना विशेष व्यंजन असे म्हणतात. तर तुम्हाला वर्णमाला आता समजलीच असेल. तर तुम्हाला वर्णमाला कशी वाटली, व्याकरण कसं वाटतं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये करून सांगा. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि पुढचा व्हिडिओ कशावर घ्यायचा हेही मला सांगा. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण पाठवा. स्टे ट्यून. बाय. थँक्यू. स्वराचे 3 प्रकार पडतात. पहिला स्वर आहे ऱ्हस्व स्वर. पहिला स्वर असतो ऱ्हस्व स्वर. दुसरा स्वर असतो दीर्घ स्वर आणि तिसरा स्वर असतो संयुक्त स्वर. आता स्वर तुम्हाला कळालाच आहे की ज्याचा उच्चार स्वतंत्रपणे होतो. तर तो ऱ्हस्व स्वर कसा असतो, दीर्घ स्वर कसा असतो आणि संयुक्त स्वर कसा असतो ते पण आपण बघणार आहोत. तर ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ऱ्हस्व स्वर म्हणजे ज्याचा उच्चार कमी होतो, ज्याचा उच्चार कमी होतो. आणि दीर्घ स्वर म्हणजे ज्याचा उच्चार जास्त वेळ होतो. आणि संयुक्त स्वर म्हणजे यांच्यात दोघांचा मिळून बनलेला असतो. तर आपण ऱ्हस्व स्वरला जर बघितलं तर उदाहरणार्थ अ हा ऱ्हस्व स्वर झाला, कारण याच्या उच्चाराला किंवा याच्या जेव्हा आपण बोलतो तेव्हा याचा स्वतंत्र म्हणजे स्वर जो असतो तो छोटा येतो. ऱ्हस्व स्वर म्हणजे आखूड स्वर, छोटा स्वर. आणि दीर्घ स्वर म्हणजे आता बघा आ क. याच्यामध्ये स्वरांना दीर्घ उच्चारतात. असे स्वर ज्यांचा उच्चार दीर्घ होतो किंवा असे वर्ण ज्यांचा उच्चार दीर्घ होतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. आणि संयुक्त स्वर म्हणजे ज्यांचा या दोघांचा मिळून बनलेला असतो त्यांना संयुक्त स्वर म्हणतात. यांना आपण
ऑन डिटेल बघणार आहोत. अजून माहिती बघायची असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय.